आम्हाला वाटतं की नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे। राहुल गांधी हे पंतप्रधान 100% होऊ शकतात। जो कॅपेबल माणूस आहे तो होऊ शकतो। श्री नरेंद्र मोदी को ही आना चाहिए अभी। मला नक्कीच नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून बघायचं। ठीक आहे, राहुल गांधी चालेल। माझं म्हणणं शक्यतो मोदी यावा। माझ्या मतीनं तर नरेंद्र मोदी यांनी यावे। लोकसभेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आम्हाला वाटतं की नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे अशी आमची इच्छा आहे। कारण जे बदलाव आम्ही मागच्या 2 निवडणुकीत पाहिलेत, देशात पाहिले, सर्व ठिकाणी पाहिले, महाराष्ट्रात पाहिले, पुण्यात पाहिले, तर तसा बदलाव आम्ही अगोदर पाहिला नव्हता कधीही। तर यंदाही आम्हाला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच व्हावे आणि देशात भाजपची सत्ता यावी। बरंचसं बोललं जाते की महागाई वाढली आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत। सर, पहिली गोष्ट तर आम्ही नरेंद्र मोदी यांना महागाईसाठी निवडलेलं नाही आहे, बेरोजगारीसाठी निवडलेलं नाही आहे। देशात खूप असे मुद्दे आहेत की जनता ज्याच्याशी आपण सामना करतोय आणि बेरोजगारी तर खरं आहेच नाही, फक्त विरोधकांकडे 2च मुद्दे, बेरोजगारी आणि हे आपण महागाई म्हणतो, तर तो विषय खरा नाहीच आहे। जर प्रॅक्टिकली तुम्ही पाहिलं गेलं तर भरपूर इम्प्रूव्हमेंट, भरपूर डेव्हलपमेंट प्रॅक्टिकली बघायला गेले तर भरपूर झालेलं आहे। तर माझा ओपिनियन आणि माझं मत तर आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भारताचे। राहुल गांधींबद्दल काय वाटतं? नाही सर, नो कमेंट्स। येस, राहुल गांधी हे पंतप्रधान 100% होऊ शकतात। काय झालेलं आहे, त्यांच्याकडे ह्यांनी सोशल मीडिया, पेड न्यूज ह्या बाबतीत आहेत ना, फक्त लोकांना बदनाम करायचं काम केलंय। आत्ताच बघा, मोदी म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांनी आजपर्यंत एखादी तरी पत्रकार परिषद घेतली का? याचं उत्तर तुम्ही का विचारत नाही त्या लोकांना? त्या भाजप सरकारला तुम्ही प्रश्न का विचारत नाही? त्याचे उत्तर ते देत नाही, तिथून ते पळून जातात। आज तुम्ही जर एखाद्या म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल, त्यांचे नेत्यांना जर पत्रकारांनी प्रश्न विचारतात, चिडचिड करतात नेत्यांवरती, अंगावरती धावून जाण्याचा प्रकार होतो। हे किती दिवस म्हणजे देश हुकुमशाहीकडे चाललाय का, याची वाटचाल देते। आणि राहुलजी पंतप्रधान नेतृत्व 100% करू शकतात। त्यांच्याकडे वारसा आलेला आहे। इंदिराजी पंतप्रधान होत्या, राजीवजी गांधीही पंतप्रधान होते, आज राहुलजी गांधी वेल एज्युकेटेड व्यक्ती आहेत आणि ते देश म्हणजे सक्षमपणे सांभाळू शकतात। पंतप्रधान व्हायला जो माणूस कॅपेबल आहे, जो माणूस खरंच कॅपेबल आहे, तो होऊ शकतो। की म्हणजे तुम्ही म्हणताल की मोदी पाहिजे का केजरीवाल पाहिजे का राहुल गांधी पाहिजे? मी तर म्हणतो की जो कॅपेबल माणूस आहे तो होऊ शकतो। असं कोण कॅपेबल वाटतं तुमचं एक नागरिक म्हणून? नागरिक म्हणून काय, मी काय हे नाही आहे नागरिक म्हणून। तो नागरिक मी म्हणू शकतो की आता तुम्ही म्हणाल की मी मनसेचा कार्यकर्ता होतो म्हणून काल राजसाहेबांनी सांगितलं की मी मोदींना बिनशब्द पाठिंबा दिलेला आहे, बरोबर आहे? तर तुम्ही म्हणताल की तुम्ही मनसेचं म्हणून मी मोदी म्हणू शकतो, बरोबर आहे? तसं काही नाही आहे, जो कॅपेबल आहे तो होऊ शकतो। मेरे हिसाब से श्री नरेंद्र मोदी को ही आना चाहिए अभी वापस से इलेक्शन में। अच्छा, क्यों ऐसा क्यों? क्योंकि उन्होंने इतना इंडिया को आगे बढ़ाने के लिए जितना भी कुछ किया है तो वो देश के लिए काफ़ी हद तक अच्छा था, और उन्होंने इकोनॉमी वगैरह में भी काफ़ी बेटर किया है इंडिया को, और ग्लोबली भी मतलब आज इंटरनेशनल में भी इंडिया को जाना जाता है क्योंकि वो नरेंद्र मोदी की वजह से ही है। तो नरेंद्र मोदी जी ही मतलब वो केपेबल भी है इंडिया को और आगे बढ़ाने के लिए, और वो बेस्ट है इंडिया के लिए। मला नक्कीच नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून बघायचं। नरेंद्र मोदी आता जे काय 10 वर्षामध्ये त्यांनी जे काही काम केलं आहे, जसं हेल्थ इंडस्ट्रीमध्ये असू द्या किंवा सामान्य माणसासाठी असू द्या, जे काही त्यांचं काम चाललेलं आहे ते खरंच सुंदर काम चाललेलं आहे। आणि कोणीतरी असं लीडर पाहिजे की जो आपल्या देशाला पुढे घेऊन जाईल। आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर विरोधी पक्षामध्ये जी लोकं आहेत ना, त्यांच्याकडं काही गोष्टी अशा दिसत नाही आहेत की ज्या देशाला पुढे नेण्यासाठी आहेत। आणि मोदी साहेबांच्याकडे जे व्हिजन आहे 2047पर्यंत, ते स्पष्ट व्हिजन आहे। आणि बाकी विरोधी पक्षाकडे जर आम्ही पाहिलं तर विरोधी पक्ष हे सगळे मिळून जे काही जागा लढवत आहेत, त्या पण जागा अशा लढवतात की त्यांना बहुमत पाहिजे किंवा बहुमत नकोच आहे। मात्र जसा हे मोदी किंवा BJP अशी पक्ष आहे की जे बहुमतासाठी लढतात। आणि जर सध्याच्या परिस्थितीत सगळं जग बघितलं आणि जगामध्ये आत्ताचं सिच्युएशन बघितलं आणि ज्या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे, त्या पद्धतीनं मला वाटतं की मोदी हेच बरोबर कॅन्डिडेट आहेत आणि नरेंद्र मोदीच आले पाहिजे।
तुम्ही विचार कराल की राहुल गांधी हे म्हणजे हे वेल एज्युकेटेड पर्सन आहे. ते काय पुणे शहर म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा लोकल कॉलेजमध्ये शिकले नाही, ते इंग्लंडमध्ये जाऊन चांगल्या डिग्री घेऊन आलेले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना संसदीय लोकसभेचा अनुभव आहे. 2004 पासून ते संसदेचे सदस्य आहेत. त्याच्यामुळे संसदेमध्ये देशाचा कारभार कशा प्रकारे चालवला जातो, एखाद्या मंत्रिमंडळात मंत्र्यांचं कसं काम असतं, त्यांच्या 10 वर्ष काँग्रेसच्या हातात सत्ता होती तरीही राहुल गांधींनी मंत्रिपद घेतलं नाही किंवा स्वीकारलं नाही. का? कारण की त्यांना संसदेचा अभ्यास करायचा होता की देशभरातून 400+ जे खासदार निवडून येतात ते खासदार कशा प्रकारे काम करतात, त्यांचा वर्क काय असतो. आता गेल्या 10-15 वर्षापासून राहुल गांधी संसदेत आहेत, तर डेफिनेटली त्यांना देश चालवता येईलच आणि हे ते पुढे भविष्यात पंतप्रधान नक्की होतीलच. मोदीच होतील, अजून कोण होणार? ते वयस्कर आहेत, त्यांना अनुभव आहे. राहुल गांधीबद्दल काय वाटतं? काय नाही, त्यांचं काय वाटायचं, ते साहेब लोक आहेत. मोदी सामान्य माणूस आहे. या प्रश्नाचं आत्ता तरी उत्तर फक्त एकच आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी. गेल्या 10 वर्षात बघतोय त्यांनी काय चेंजेस केलेत, त्यांच्या पॉलिसीज, त्यांचं व्हिजन पुढील 5 असू दे, 10 असू दे, 15 असू दे वर्षामध्ये काय असेल भारतासाठी, ते जे आपण बघितलं आहे त्या बेसवर कोणी जो सुजाण नागरिक असेल तो नक्कीच नरेंद्र मोदी यांनाच प्रधानमंत्री पदावर बघेल आणि बघायला आवडेल. आणि आता मी ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रामध्ये आहे, सो या क्षेत्रात मी बघतोय की गेल्या काही वर्षात जे चेंजेस झालेले आहेत, जे टुरिझम क्षेत्राकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे, जे काही लोकल लेवलपासून ते इंटरनॅशनल लेवलवर जे चेंजेस झाले आहेत, जे काही फॉरेनचे लोक आहेत त्यांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला आहे. जी सगळीकडे घाण असायची आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा सिटीजमध्ये, गावामध्ये, ते बऱ्यापैकी चेंज झाली आहे. आपण बघतो वाराणसीचं खूप कायापालट झाला आहे गंगेचा. गंगा आधी खूप घाण होती. त्याचप्रमाणे स्टॅच्यू ऑफ युनिटी असेल किंवा नॉर्थ ईस्टमधले काही सिटीज असतील किंवा काश्मीर असेल, इथं ज्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, ज्या खास करून जेव्हा आपण टुरिझमचा विचार करतो तेव्हा टुरिस्ट जेव्हा एखाद्या ठिकाणी जातात त्यांना ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या ज्या डेव्हलप झाल्या आहेत त्या ह्याच्या आधी कधीच झाल्या नाहीत. सो हा एक मी फक्त माझ्या क्षेत्राबद्दल सांगितलं, पण बाकीच्या पण बऱ्याचशा क्षेत्रात आपण बघतोय सगळीकडेच जे डेव्हलपमेंट झालं आहे त्याच्यात निर्विवादपणे सध्या तरी BJP आणि नरेंद्र मोदी यांचाच पुढाकार आहे आणि तेच पुढे काही वर्ष माझ्या 2 टर्म तरी अजून ते राहतील मिनिमम. त्याच्या पुढे अजून काय आता अजून पॉलिसीमध्ये काय चेंजेस होतील, त्यांचे अजून काय विजन असतील याच्या पुढे आपल्याला कळेलच. पंतप्रधान कोण व्हावा याबद्दल खरं तर आता म्हणजे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. म्हणजे दोन्हीकडून वेगवेगळ्या प्रकारचे 2 मुद्दे उपस्थित केले जातात. म्हणजे देशात खऱ्या अर्थानं म्हणजे विकासाची भूमिका मांडणारा किंवा देशाला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाणारा पंतप्रधान असावा. मग त्यामध्ये अमुक पक्षाचा किंवा अमुक गटाचा उमेदवार असावा असं काही नाही आहे. फक्त तो देशाला पुढे घेऊन जाणारा आणि देशाची अखंडता, एकता कायम राखणारा पंतप्रधान असावा अशी जनतेची भूमिका आहे. आणि आता ज्या पद्धतीचं देशामध्ये वातावरण आहे त्यामध्ये महागाई असेल किंवा विकासाचे मुद्दे बाजूला पडून जाती धर्माचं राजकारणावरती जास्त भर दिला गेला आहे. आणि या सगळ्या गदारोळामध्ये म्हणजे जनतेला ज्या गोष्टी अपेक्षित आहेत किंवा त्यांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी बाजूला पडलेल्या आहेत. त्यामुळं पंतप्रधान कोण व्हावा याहीपेक्षा देशाला पुढे कोण घेऊन जाऊ शकेल हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पंतप्रधान कोण होईल हे सांगता येणार नाही, पण जो पण होईल तो एज्युकेटेड असला पाहिजे आणि आपल्या देशाचे ज्या काही आता जे काही लूपहोल्स आहेत ते क्लिअर करणारा पाहिजे. नुसतं फक्त चर्चेत आणि पब्लिसिटीमध्ये पुढं असणार नाही पाहिजे. ॲक्च्युली प्रॅक्टिकली जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणार असला पाहिजे. कुठल्याही एका पक्षाचं आपण हे नाही करत आहे की प्रमोशन नाही करत आहे किंवा एखाद्याला आपण डॉमिनेट पण नाही करत की हा चुकीचा आहे. जी पण व्यक्ती सत्तेमध्ये येईल किंवा जो पण पक्ष सत्तेमध्ये येईल त्यांनी हे जे आपल्या जे काही ड्रॉबॅक्स आहेत की जे काही आता म्हणजे काही प्रॉब्लेम आहेत सॉल्व्ह करणारी व्यक्ती पाहिजे आपल्याला. मोदी की राहुल गांधी? नाही असं म्हणजे असं काही पर्टिक्युलर हे नाही आहे. नाही ठीक आहे, राहुल गांधीही चालेल. आपण आता 10 वर्ष त्यांना दिलेलेच मोदी साहेबांना, त्यांचे 100 दिवस संपले, विकास काही कळलेला नाही आहे. तर ह्या व्यक्तीला एकदा टाईम देऊन बघितलं पाहिजे आपण. एक वेळ वाढली, बेरोजगारी वाढली, वादच नाही.
मी कुठलेही दर ना मागच्या 10 वर्षापूर्वीचे आणि आत्ताचे जर चेक केलेत तुमच्या लक्षात येईल. माझ्या मतीनं तर नरेंद्र मोदीच यांनी यावे, कारण ॲज पर सगळं बघता की इकॉनॉमीच्या हिशोबाने पुढं चालली आहे. कारण आता मी युवक आहे, काय बघणार की बाबा पैसा किती येतो आहे, पैशावाल्यापेक्षा जे लोक आहे लोकांना सगळे सुखसुविधा भेटतात आहे का नाही, सुखसुविधा भेटून सुद्धा लोक किती खुश आहेत हे सगळ्यात जास्त मी बघणार. त्या हिशोबाने बघणार नरेंद्र मोदीला. स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया किंवा मुद्रा वगैरे अशा भरपूर सगळ्या स्कीम आल्या, त्याचा फायदा होईल असं वाटतं? होईल ना, नक्कीच होईल. पण होईल फायदा असा आहे, पण ते लोकांनी घेतला पाहिजे. फक्त आलाय म्हणून नाही, लोकांनी घेतला तर फायदा आहे. त्याचं हे नाही आहे काय, माझं म्हणणं शक्यतो मोदी यावा. मोदी काय यावे बरं? मोदींचं काय? तर त्यांनी आत्तापर्यंत काय 10 वर्षात जे केले असेल ते तुम्हाला माहितीच असेल ना, बरोबर आहे का? राहुल गांधी का नको? राहुल गांधीचं काय बोलण्यात त्याचा हे नाही आहे, म्हणजे काय आता एक बोललं उद्या एक बोलल. लोक म्हणतात की उद्धव ठाकरेंचं पण होऊ शकतं प्रधानमंत्रीपदी, जरा काय होऊ शकेल तर काय सांगता येत नाही. चांगले आहेत का ते? काय आता प्रत्येक आता जनता सांगेलच ना. बरोबर बरोबर. शरद पवारांना जर संधी मिळाली त्यांनी PM व्हावं का या वयात? माझं म्हणणं नाही व्हावं. का बरं, काय झालं? त्यांचं वय किती आता? 84-83. मग पण झालीत की बरेच वयस्कर प्रधानमंत्री पण झालेत. हो दे ना, आता त्या होतील पण या काळात त्यांचं असं नाही नाही, त्यांचं हो ना. माझं म्हणणं आहे महाराष्ट्राचा मनुष्य आहे तो व्हायला पाहिजे. माझं म्हणणं व्हायला पाहिजे, कारण महाराष्ट्राचा मनुष्य आहे तो. बरोबर. अजित पवार गेलेत किंवा एकनाथ शिंदे गेलेत, ते योग्य आहे का? ते फुटून गेलेत ते अयोग्य? अयोग्य. तुम्हाला नाही आवडलं? नाही आवडलं, कारण राजकारणच मत काय तुम्ही सांगा ना मला. तुम्ही इकडनं तिकडं जा, तुम्ही इकडनं इकडे येणार, बरोबर आहे का? पुण्याचे काही प्रश्न आहेत का तुमचे? काही रिक्षावाल्यांच्या काही अडचणी? रिक्षावाल्या तशाच चिकार अडचणी आहेत. कुठले? आता मुळामध्ये आता हे आता ऑटोचे परमिट चालू ठेवलेलं आहे, 5 वर्ष आलं जवळजवळ. पुण्यात दिसतात रिक्षाच दिसतात, माहिती आहे का? बरोबर बरोबर. तिकडे हां, बरोबर आहे का? मला चुकीचं आहे, मला तुम्ही सांगा. 100%. हां, महागाई वाढली का? महागाई वाढत चाललेली आहे, लोकांना पैसे पण तेवढे मिळत आहेत ह्याच्यामधले. म्हणजे मोदींनी विकास केला आहे? विकास केलेला आहे. आता जशी मी न्यूज थोडीशी फॉलो करतोय त्या हिशोबाने तरी मला वाटतं की नरेंद्र मोदी परत येतील, म्हणजे ही त्यांची 3री टर्म असेल. तर याचं बरंचसं असं कारण आहे, कारण जे आता आपण बघतो म्हणजे आता जसं इकडं महाविकास आघाडी झाली आहे, तसंच सगळ्यांचं मिळून एक इंडिया अलायन्स झालं आहे, बरोबर आहे. तर त्याला तसं बघता, कारण आतापर्यंतचं तर जरा यूथ बघताल तुम्ही सगळ्यात जास्त वोट तेच करणार आहेत. तर त्यांना अजूनही क्लिअर नाही आहे की समोरच्या यांचा कोण कॅन्डिडेट आहे. म्हणजे इथं एक थोडंसं ज्याला म्हणतो आपण की क्रेडिबिलिटी त्यांचीच स्वतःची नाही का, आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किती वाढत आहेत. तर आणि दुसरीकडे बघतात जर का आपण म्हणजे बघतोय की आता इकॉनॉमिकला कसं बाबा म्हणजे कोविड-19च्या नंतर कसं उचलून धरलं आहे, बरोबर आहे. किंवा आता सध्या जरी मंदी चालू आहे जगामध्ये, तरी भारताला फक्त झळा लागत आहेत त्याच्या. असं नाही की खूप जास्त त्याला म्हणजे हे भेटतं आहे, चटके वगैरे भेटते किंवा बाकीचं. आपलं आता नेबरिंग कंट्रीज बघा, तेच बघा, बऱ्याचशा नेबरिंग कंट्रीजची जर का बांगलादेश जर का वेगळा ठेवला थोडासा, तर बऱ्याचशा जणांना तेच चालू आहे. ही एक गोष्ट झाली. आता हे इंटरनॅशनली झालं आहे. विदिन दी कंट्री बघायचं झालं तर सगळ्यात मोठा एक प्रश्न परत असा येतो की रिझर्वेशनचा, जे की इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचं 10% रिझर्वेशन हा खूप एक मोठा ही गोष्ट झाली आहे. तर ही एक कामगिरी बघता. याच्यानंतरची बऱ्याचशी गोष्ट बघता की त्यांचं विजन क्लिअर आहे की अंटिल 2047पर्यंतचं. आणि असं मी इंडिया अलायन्सचं अजून काही बघितलं नाही आहे तितकं, म्हणजे माझे पर्सनल ओपिनियन आहे की मी अजून त्यांचं काय असं ठामपणे की यांना काय ते असं हे करता येईल की मला चूज करायला सोपं पडेल ना, की मला काय पाहिजे स्वतः वैयक्तिक. तर हे मला त्यांच्याकडून भेटलं नाही अजून. तर तरी पण मला वाटतं, आणि टू बी फ्रँक की मी जे आता जी न्यूज म्हणजे बघतोय, जी फॉलो करतो, तर चाललं आहे म्हणजे होम मिनिस्टरचं पण चाललं आहे की यावेळेस 370+ होऊन जाऊ, हे करू. तर मला पर्सनली असं वाटतं की त्याच्यासोबत जातील ते. 400 पार जे असं आहे, तर आता ही म्हणायची गोष्ट झाली आहे, सोपं नाही ते 400 पार. तर 370पर्यंत तर होऊ शकतं असं मला पर्सनली वाटतं आहे.